आज आम्हाला टॉयलेटची सोय नाही किंवा काय नाही नाहीये. तर रूम आहे राहण्यासाठी आहे ती पण पत्रा वगैरे तो हे झालेला आहे, कधी कोसळू शकतो. ज्यावेळेस इंदिरा गांधी होती त्यावेळेस हे बॅच ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांना कोणताही पगार देत नाही, कारण हे रेल्वेचे कर्मचारी नसून फक्त लायसन्स धारक पोर्टर आहेत. पॅसेंजरला काय घेणं नसतं, फक्त पॅसेंजर कोणती गाडी कुठं लागती, डबा कुठं लागतं तेवढंच विचारतात. नंबर त्याच्यावरती आपण पोट भरतो ते बांधल्यावरती. एवढं तुम्हाला खर्चासाठी पुरतं? नाही पुरत, पण आता सांगणार कोणाला ना, यायला आम्हाला आता देत नाही, स्वतःच बॅग वरती बॅग टाकून घेऊन जातात. त्याच्यामुळं आमच्या व्यवसायावरती पण परिणाम झालेला आहे. कधी हा प्लॅटफॉर्म त्यांच्यासाठी रोजीरोटीचा समुद्र होता. आज तीच जागा अनिश्चितता, प्रतीक्षा आणि भीतीने भरलेले समुद्र वाटते. आणि इथूनच सुरू होते आपली आजची कहाणी. इंडियन रेल्वे मधील त्या मजुरांची जे सिस्टीम मध्ये कुठेही नोंदवलेले नाहीत, पण ज्यांच्याशिवाय ही सिस्टीमही अपूर्ण आहे. हे लोक म्हणजे नेमके तरी कोण? भारतीय रेल्वेमध्ये यांना आता अधिकृतपणे सहाय्यक किंवा हमाल म्हटलं जातं, ज्यांना आपण सगळे आधी कुली म्हणून ओळखत होतो. बऱ्याच जणांना आज कुली ही ओळख फक्त अमिताभ बच्चनच्या कुली नंबर 1 मुळेच माहित असेल. 786 का है बिल्ला, 20 नंबर की बीड़ी पीता हूँ, काम करता हूँ, कुली का नाम है. नमस्कार मित्रांनो, आज मी आली आहे हमाल व्यवसायातील काही मेहनती दादांकडे. आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचा हा व्यवसाय कसा असतो आणि त्यांची लाईफ कशी असते ती. नमस्ते दादा, तुमचं नाव काय आहे? माझं नाव दीपक डोरे. आणि तुमचं गाव कोणतं? इथलाच पुण्याचा पुण्यातलेच आहे तुम्ही. तुमचं गाव कोणतं? पुण्यातली आम्ही तुम्ही पुणे सगळे पुण्यातलेच आहात? अच्छा, मग इथे तुम्हाला राहण्याचं स्वतःच घर असेल? आहे ना, रूम आहे आमची. कुठे? रेल्वे रूम दिलेले आहे राहण्यासाठी. रेल्वेने रूम दिली आहे तुम्हाला? ओके. आणि किती वर्ष झाले तुम्हाला हा व्यवसाय करत? मला तरी एक 15 वर्ष झाले. 15 वर्ष झाले. म्हणजे तुमचं डेली ऍक्टिव्हिटी काय असतं दिवसभरात? तुम्ही कोणकोणते काम करता? डेली आमचं हेच फक्त हमालीचं पॅसेंजर जे असेल त्यांचं सामान असेल ते घेऊन जायचं. हा, पॅसेंजरचं सामान घेऊन जायचं. आतमध्ये गाडीला जे जाणार पॅसेंजर ते घेऊन जायचं आणि आपण गाडीने जे उतरणार ते घेऊन यायचं. आणि त्याच्यासोबत अजून काही ऍड ऑन करता काही काम? नाही तसं एखादं पिक्चर वरती एखादं अपंग व्यक्ती असेल ज्याला चालता येत नाही त्यांना घेऊन यायचं. ओके. तुमचा हा जो युनिफॉर्म आहे तो आधीपासूनच आहे का तुम्ही हो, पहिल्यापासून पहिल्यापासूनच आहे? तुमच्या या शॉलचं काय महत्व आहे? आम्ही पाहिले की सर्वच ते पट्टा असतो तो वरती डोक्यावरती गुंडाळायचा आणि त्याच्यावरती सामान ठेवायचं म्हणजे रुतत नाही एवढे. अच्छा. आणि तुम्हाला हा बॅच नंबर कसा दिला जातो? पहिल्यापासून हा? 255 काढले, हा. त्याच्यापेक्षा काही काढले नाही. एवढे 255. म्हणजे ज्यावेळेस इंदिरा गांधी होती त्यावेळेस हे बॅच ज्यावेळेस झालं त्यावेळेस त्यांचं ते किल्ले. प्रत्येकाला वेगळा वेगळा नंबर असतो ना? हो, वेगवेगळा नंबर असतो. मग हा नंबर कसा ठरवला जातो? वेगळा एक ते असं काय असेल जेवढं आहे सिरियल वर तेवढा नंबर असतो आणि त्याच्यानंतर वडिलांचं मुलाला प्रोसिजर चालू आहे. अच्छा, वडिलांचं असेल तर ते मुलाला देता येतं. ओके. आणि जसं मूवी मध्ये दाखवलंय की त्या हिरोचा बॅच नंबरशी खूप चांगला लगाव असतो, कनेक्शन असतो, असं तुमचंही आहे का? आहे ना, प्रत्येकाचा आहे लगाव आहे तुम्हाला तुमच्या? असणार ना, प्रत्येकाचा बॅच नंबर त्याच्यावरती आपण पोट भरतो ते बांधल्यावरती. आज संपूर्ण भारतीय रेल्वे नेटवर्क मध्ये सुमारे 20,000च्या आसपास लायसन्स धारक हमाल काम करत आहेत. यांचं पैसे कमवण्याचं मॉडेल खूप सरळ पण निर्दयी आहे. प्रत्येक स्टेशनच्या कॅटेगरीनुसार त्यांना दर महिन्याला रेल्वेला लायसन्स फी भरावी लागते. त्याच्या बदल्यात रेल्वे फक्त एवढाच अधिकार देते की तुम्ही प्लॅटफॉर्मच्या आत प्रवाशांचं सामान उचलू शकता आणि त्यांच्याकडून अधिकृत दर किंवा मोलभाव करून पैसे घेऊ शकता. ना PF, ना पेन्शन, ना नियमित पगार. रेल्वे त्यांना लायसन्स देते, बॅच देते, लाल युनिफॉर्म देते, पण त्यांना कोणताही पगार देत नाही, कारण हे रेल्वेचे कर्मचारी नसून फक्त लायसन्स धारक पोर्टर आहेत आणि हे प्रवाशांकडून मिळणाऱ्या ठराविक दर किंवा टिपवर जगतात. दिवसभरात किती ग्राहक मिळतात तरी तुम्हाला? दिवसभर आता आजचं जर गणित सांगितलं आजचं तर एक माणसाला एक ते 2 याच्या व्यतिरिक्त काय नाही. मग अंदाजे किती कमाई होते तुमची? अंदाजे कशी सांगणार? आता पॅसेंजर
त्याच्यावरती किती बॅग आहेत काय आहे त्या हिशोबात होतं 200-300 काय असं या पद्धतीने 400-500 रुपये होतात. मग एवढं तुम्हाला खर्चासाठी पुरतं? नाही पुरत पण आता सांगणार कोणाला ना. यायला यायलाच आम्हाला पैसे लागतात. घरी जायला त्याच्यामध्ये हो. परवडत नाही आम्हाला. पेशंट सांगितले का आम्ही चालू एक्सिलेटर लिफ्ट होईल. अडचणी भरपूर आहेत पण अजून काही अडचणी आहेत तुम्हाला? अडचण ह्याच व्यवसाय की काम व्यवसाय कमी झालेला आहे? मग सरकारकडून काही मदत होते का तुम्हाला? नाही सरकारकडून काय काहीच मदत नाही. सरकारकडून काहीच हे जे नवीन टेक्नॉलॉजी झाले हो. तर त्याच्यानंतर तुमच्या व्यवसायात काय परिणाम झाले? फरक पडला ना. पहिलं कसं होतं हे आता एक्सिलेटर वगैरे लिफ्ट वगैरे बसवण्यात आले आता. त्याच्या अगोदर ज्या ओढायच्या बॅगा असतात व्हील बॅग्स हो व्हील्स बॅग त्या आल्या त्याच्यामुळं म्हणजे पॅसेंजर पहिलं देणार होतं व्हील्स नव्हतं तर त्यावेळेस ते देत होतं पण आता देत नाही स्वतःच बॅग वरती बॅग टाकून घेऊन जातात. त्याच्यामुळं आमच्या व्यवसायावरती पण परिणाम झालेला आहे. व्यवसाय कमी झालेला हो भरपूर कमी झाला आहे त्याच्यात लिफ्ट एक्सिलेटर त्याच्यामुळे अजूनच फरक पडलेला आहे. पूर्वी मोठे लोखंडी संदूक बिस्तर पिशव्या बादल्या सगळं मिळून एका कुटुंबाचं ओझं अनेकदा 3 ते 4 कुलींच्या खांद्यांवर असायचं. पण आज बहुतेक सुटकेसच्या खाली चाकं आहेत. मोठी माणसं तर आहेतच, लहान मुलगाही स्वतःचा ट्रॉली बॅग ओढत चालला आहे. एवढंच नाही, दुसऱ्या बाजूला रेल्वेने सेल्फ सर्व्हिस ट्रॉली, एस्कलेटर, लिफ्ट आणि पोर्टर ऑन कॉल सारख्या डिजिटल सेवा सुरू केल्या आहेत, जिथे मोबाईलवरून बुकिंग होते आणि प्रायव्हेट एजन्सीचे लोक सामान उचलतात. आपल्याला वाटतं प्रवास सोपा झाला, स्टेशन मॉडर्न झाली, पण या हमालांचं काय? ज्यांच्या कुटुंबाचं पोट रोजच्या हमालीवर चालतं त्यांनी आम्हाला सांगितलं, प्रत्येक सुटकेसमध्ये आज चाके आली आहेत. प्रवाशाला आता कुलीची गरज राहिलेली नाही. ही ट्रॉली जमिनीवर नाही तर आमच्या रोजीरोटीवर चालत आहे. एका स्टडीनुसार देशभरात हजारो हमाल रोज जड वजन डोक्यावर उचलून काम करतात. त्यामुळे पाठ, मान, गुडघे, स्नायू आणि सांध्यांचे आजार यांच्यामध्ये खूप सामान्य झाले आहेत. अनेक जण 40 वर्षांपूर्वीच क्रोनिक वेदना आणि स्पायनल प्रॉब्लेम्सची झुंज देतात, पण लोकांना हे दिसत नाही. लोक खुशालपणे भावतोल करतात आणि जे पैसे देतील ते देतात आणि हे हमाल ते स्वीकारतात कारण त्यांच्या हातात धंदाच उरलेला नाही. कोविड मधून आपण तर बाहेर आलो, पण यांचं काय? कोविड लॉकडाऊन दरम्यान भारतीय रेल्वे जवळपास ठप्प झाली होती. हजारो गाड्या बंद, प्लॅटफॉर्म ओसाड आणि हाच तो काळ होता जेव्हा या अनौपचारिक मजुरांवर खरा आघात झाला. महिनोन्महिने कमाई झाली नाही. त्यामुळे अनेकांना कर्ज घ्यावे लागले, दागिने गहाण ठेवावे लागले, तर अनेकांना दुसरी दिहाडी शोधण्याची वेळ आली. आजही परिस्थिती पूर्ण सुधारलेली नाही. ते दिवसभर उभे राहतात, कदाचित 1 ते 2 ग्राहक मिळतील ह्या आशेवर. आपल्याला 8 ते 9 तासांची शिफ्ट कठीण वाटते, पण ते मात्र 12 ते 24 तास उभे राहतात. रेल्वे स्वतः मान्य करतं, लायसेन्स्ड हमाल ट्रेन ट्रॅव्हल एक्सपिरियन्सचा महत्वाचा भाग आहेत. ते फक्त सामान उचलत नाहीत, ते वृद्ध, दिव्यांग आणि आजारी लोकांचे खरे हेल्पर्स आहेत. पण त्यांना कायम भीती असते, जर छोटीशी चूक झाली की लायसन्स कधीही रद्द होऊ शकतं. म्हणजेच सरकारकडून मदत कमी आहे आणि नियम जास्त आहेत. आणि तुमच्या दिवसाची सुरुवात कधी होते? दिवसाची सुरुवात आता आमच्याकडे 2 शिफ्ट आहेत. लॉकडाऊन पासून आम्ही शिफ्ट चेंज केल्या. पहिल्या 12-12 तासाच्या होत्या. 2 शिफ्ट मध्ये काम चालतं, पण आता सध्या लॉकडाऊन नंतर आम्ही 24 तासाची शिफ्ट केली. सकाळी 8 वाजता आलो की दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता निघून जातो. त्यावेळेस दुसरे शिफ्ट वाले येतात सकाळी 8 वाजता. अच्छा, म्हणजे 24 तासाची एक बॅचची शिफ्ट असते आणि मग 24 तास सुट्टी आणि दुसरा बॅच काम करते. ओके. तुमचं हे जे काम आहे ते खूप धावपळीचं आहे. मग या कामामुळे तुमच्या शरीराला काही त्रास होतो का? त्रास होणारच ना, त्रास होतच ना. कष्टाचं काम म्हणलं त्रास होणारच ना. आता लोक तुमच्याशी भाव करतात, भाव कमी जास्त करतात, मग हे करणं योग्य आहे का? आता योग्य आहे नाही ते पुढल्यावरती असतं ना, पॅसेंजर वरती भाव करणे किंवा कारण हे मेहनतीचं काम आहे. माल ओझं वाहनं खूपच मेहनतीचं काम. नाही करायला पाहिजे त्यांनी की करायला पाहिजे? भाव करायला पाहिजे. आता शेवटी त्यांनी ते पैसे देणार आहेत,
आम्ही मेहनत करणार आहे. हम्म. सगळेच थोडे पॅसेंजर तसे असतात. अच्छा, मग भाव केल्यावर तुम्ही म्हणजे भावासाठी तयार असता? हो, तयार असतात. आम्ही लगेच घेऊन येतो. हा. बोलले ना आम्ही एवढे जाणार आपले बाहेर आणायचे तिथे सोडून द्यायचं मोकळे व्हायचं. ऑप्शन नाहीये तुमच्याकडे? नाही अच्छा. आणि दिवसभराचं जेवणाचं वगैरे काय सोय आहे तुमची? जेवणाचं घर नसतं डबा. करणे डबा घेऊन येतो. घरूनच डबा घेऊन? मग 24 तास काम म्हटल्यावर तेवढं? घरनं डबा आणणार ना. 2 टायमाला डबा आणायचा. अच्छा. समाजाला काय संदेश द्यायचा आहे जे हमाली व्यवसायातील लोक आहेत की त्यांच्याकडे त्यांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे? पॅसेंजरला काय घेणं नसतं, फक्त पॅसेंजर कोणती गाडी कुठं लागती, डबा कुठं लागतं तेवढंच विचारतं आम्हाला जास्त करून. हम्म. मग त्यांना मोबाईलवर जरी दिसत असेल तरी पण विचारेल कोणती गाडी कुठं लागणार, तुम्हाला माहिती आहे कोणता डबा कुठं लागणार. हे हम्म. तसं पाहायला गेलं तर आमचं काम फक्त हमालीच आहे. हम्म. इन्क्वायरी करण्यासाठी आतमध्ये कोणती गाडी कुठं लावायचं हे सगळं हम्म. आतमध्ये सगळं त्यांच्याकडे असतं सगळं ते. हम्म. आमच्या हातात नसतं कुठं कोणती गाडी लावायची हम्म. किंवा काय. पण पॅसेंजर जवळ 90% पॅसेंजर आम्हालाच विचारतात. म्हणजे हा फरक आहे. माहिती. हो, हा. माहिती देतो किंवा प्रत्येक गाडी कुठं लागते कुठं नाही हे काम आमचं नाही. हम्म. पण एक सहकार्य म्हणून रेल्वेचे आम्ही करतो. रेल्वे काय याचा एवढा विचार करत नाही. हम्म. आज आम्हाला टॉयलेटची सोय नाही किंवा काय नाही नाही. नाहीये. तर रूम आहे राहण्यासाठी आहे ती पण पत्रा वगैरे तो हे झालेला आहे. कधी कोसळू शकतो खाली किंवा काय होऊ शकतो. खूप जुनं आहे ते. त्याच्या संदर्भात रेल्वेला आम्ही दिलेलं आहे पण त्याच्यावरती काय अजून पाठपुरावा काय त्यांनी केलेला नाही. तर तो करतो म्हणून फक्त चालू आहे, बाकी काहीच नाही. म्हणजे आमची जबाबदारी रेल्वे प्रशासन सरकारकडून घेत तुमची नाही. अपेक्षा आहे की तुमच्या आमची राहण्याची अपेक्षा आहे आम्ही तुमच्या भरपूर वॉशरूमची- युनियनच्या याच्यावरती लेटर पॅड वरती पूर्ण जे आमची अडचणी आहेत ते हे करून दिलेलं आहे, टाईप करून सगळ्या दिलेलं आहे. हम्म. पण त्याचं जे सोल्युशन आहे त्याचा जो विचार करायला पाहिजे तो विचार अजूनपर्यंत झालेला नाही. भरपूर दिवस झाले याचा विचारच झालेला नाही. रेल्वेला आमच्याकडून सहकार्य पाहिजे पण त्याचा मोबदला आम्हाला काय भेटत नाही किंवा कोणत्या गोष्टीत सहकार्य भेटत नाही. मित्रांनो, आज आपल्याला मॉडर्नायझेशन हवं आहे आणि ते होतही आहे. प्रवास सोपा होत आहे पण त्या बदलाची किंमत ही लाल कमीज घालणारी माणसं भरत आहेत. मग प्रश्न हा आहे, हे बदल त्यांच्या किमतीवरच होणार का? रेल्वे मॉडर्नायझेशन प्लॅन मध्ये त्यांच्यासाठी सोशल सिक्युरिटी, सन्मानाचं भविष्य खरंच लिहिलं आहे का? की तेही इन्फॉर्मल इकॉनॉमी मधल्या लाखो चेहऱ्यांसारखे हळूहळू गायब होतील?